येशूची स्तुती असो. आज आपण प्रियांनो येशूचे जे वचन वाचणार आहोत ते योहान कृत शुभवर्तमान मधून वाचणार आहोत. तर नव्याने जन्मणं म्हणजे काय त्याबद्दल आपण ते वाचणार आहोत. जे येशूने सांगितलेले आहेत ती वचने आपण वाचणार आहोत. योहान कृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय त्याबद्दल 3रे वचन. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात पाहता येत नाही. निकोदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकतो? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देहाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कुठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. निकोदेम म्हणाला, या गोष्टी कशा होऊ शकतील? येशूने त्याला उत्तर दिले, तुम्ही इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाही काय? मी तुम्हाला खचित खचित सांगतो की आम्हाला जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्हाला पाहिजे आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानित नाही. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असत्या तर तुम्ही विश्वास धरीत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल? स्वर्गातून उतरलेली